वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या 13 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच का नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे. अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात, घरात गरिबी आणतात. घरात सतत भांडणे, दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत. नंबर 1. तुटलेली भांडी. तुटलेली भांडी, तडा गेलेली भांडी किंवा चिरा पडलेली भांडी, दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो. पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचं आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात. अशी भांडी लगेच काढून टाका. असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो. घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो, अशी मान्यता आहे. नंबर 2. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. नंबर 3. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. नंबर 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. ही लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. लिंबू खराब झाल्यावर, मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते. कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायदाऐवजी तोटा होतात. नंबर 5. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा. म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. स्वयंपाकघरात मंदिर. स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण, कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते. त्यामुळे घरात ठेवलेल्या देवीच्या मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. देवी देवतांचा कोप होतो. नंबर 6. गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. नको तिथे नको तेवढा पैसा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत. पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो. नंबर 7. काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडांचे पान तोडल्यावर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. नंबर 8. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं, परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं. नंबर 9. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी किंवा केळीचे वनस्पती लावा. तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा. जसे जसे मनी प्लांट फुलत जाते, वाढत जाते
तसा तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो, संसारही वाढत जातो. वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात. नंबर 10. स्वयंपाकघरात मंदिर. स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ मानले गेलेले आहे, कारण की स्वयंपाकघरामध्ये आपण अनेक वेळेस कांदा, लसूण इत्यादींचे किंवा नॉनव्हेजचे अन्न तयार करतो. त्यामुळे देवी देवतांचे मूर्ती स्वयंपाकघरात ठेवू नये. यामुळे आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळून देवी देवतांचा कोप देखील होऊ शकतो. तसेच घरामध्ये काहीही भंगार असेल, रद्दी असेल तर ती ताबडतोब विकून द्यावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात राहत नाही. नंबर 12. घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. घराला जाळे असेल तर ते नवरात्रीच्या आधी नक्की काढून घ्यावे. नंबर 13. घरातील फ्रीज देखील नक्की स्वच्छ करावे. त्यात देखील आपण शिळे अन्न किंवा काही ना काही ठेवत असतो. त्यामुळे फ्रीजची देखील साफसफाई जरूर करावी, कारण की फ्रीजमध्ये आपण काही ना काही ठेवत असतो आणि ते नकारात्मक ऊर्जा जमा करत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या आधी आपलं घर सर्व स्वच्छ करायचं आहे. भिंती देखील आपल्याला ओल्या कपड्याने पुसायच्या आहेत किंवा धुवायच्या आहेत. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि नवरात्रीच्या आधी संपूर्ण घराची साफसफाई जरूर करा. आपल्याला दुर्गा मातेचा आशीर्वाद हवा आहे.